आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशवासियांना संबोधित केलं. सायंकाळी 7 वाजता त्यांचा हा संदेश आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित झाला. या संदेशात प्रथम स्वातंत्र्य सैनिकांना आणि शहीद जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आम्हा सर्व भारतवासियांना आमचं संविधान आणि लोकतंत्र सर्वोपरी आहे असं त्यांनी यावेळी नमूद केलं. सरकारनं केलेल्या मेक इन इंडिया, आयुष्यमान भारत तसंच इतर अनेक विकासात्मक योजनांचा उल्लेख करून देशवासियांच्या योगदानानं भारत 2047 पर्यंत वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छाही दिल्या. विकसित महाराष्ट्र 2047चं ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रशासनातर्फे परिपूर्ण व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं जात आहे. भूसंपादन क्षेत्रांतर्गत महसूल विभागासाठी या मसुद्याअंतर्गत 3 टप्प्यांसाठी हे उद्दिष्ट निश्चित केलं जात असून या दीर्घकालीन, मध्यकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लवकरच विविध संस्था आणि समाजातील मान्यवर व्यक्तींच्या सहभागातून हा विजन आराखडा साकारू असं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी या संदर्भात नागपूर इथं आयोजित बैठकीत सांगितलं. आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं सवलतीचं राऊंड ट्रिप पॅकेज जाहीर केलं आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना आगाऊ प्रवास आराखडा करण्यास प्रवृत्त करणे आणि गर्दी वेगवेगळ्या दिवसांवर विभागणं हा आहे. या योजनेअंतर्गत जे प्रवासी सणासुदीच्या प्रवासासाठी जाण्या येण्याचे दोन्ही तिकीट एकत्र बुक करतील त्यांना भाड्यात सवलत मिळेल. हे पॅकेज निवडक गाड्या आणि वर्गांवर लागू राहील. विदर्भातील चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह तीव्र ते अतितीव्र पर्जन्यवृष्टीची आणि गडचिरोली, वर्धा, यवतमाळ इथं तीव्र पर्जन्यवृष्टीची तर नागपूरसह अकोला, बुलढाणा, गोंदिया, भंडारा आणि वाशिम या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.